एका जंगलात दोन वाघ गुण्यागोविंदाने राहतील. एका म्याना दोन तलवारीही विना तक्रार राहतील. पण एका घरात दोन बायका आणि त्याही सावत्र, त्या कशा शांत राहतील? हरवाच्या बाबतीत ही अशीच परिस्थिती होती. दोन बायकांच्या भांडणात बिचाऱ्याला जीव नकोसा झाला होता. हरबाच्या लग्नाला आता 6 वर्ष झाली होती, पण घरात पाळणा हालत नव्हता. त्यामुळे घरच्यांच्या आणि पाहुण्यांच्या सांगण्यावरून हरबाने आपल्या वंशाचा दिवा पुढे तेवता ठेवण्यासाठी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि बिचारा आगीतून उठून फुफाट्यात पडला. सुरुवातीला भांड्याला भांडी लागायची तेव्हा हरबा मध्यस्थी करून दोघींची भांडणे सोडवायचा. पण आता मात्र त्या दोघी हरबालाही जुमानिशा झाल्या होत्या. भांड्याला भांडी लागता लागता आता घरातली भांडी रस्त्यावर येऊ लागल्याने सारी गल्ली दारात गोळा होऊ लागली. रखमा काकू आणि शंकर तात्यांनी सुनांच्या समोर हातच टेकले होते. त्यांचेही त्या ऐकनाशा झाल्या होत्या. ते सुनांना काही शांतपणाच्या गोष्टी सांगायला गेले तर त्यांचाही उद्धार होऊ लागला. म्हातारपणात त्यांना हे सर्व असह्य झाले होते. एकदा जेवण आटोपल्यानंतर रखमा काकूने हरबासमोर विषय काढलाच. हरबा, लेकरा, आता तू सवता राहिल्याला बरा. होय पोरा, उद्या आमच्या पायी तुमच्या दादला बैलांच्यात वाद व्हायला नको. शंकर तात्यानं रखमा काकूच्या बोलण्याला दुजोरा दिला. आई बाबा असं का म्हणताहेत याची हरबाला पूर्ण कल्पना होती. आपल्या दोन्ही बायका सासू सासऱ्यांना घालून पाडून बोलतात, त्यांचा अपमान करतात, या गोष्टी बाहेरून हरबाच्या कानावर आल्या होत्या आणि हे सर्व असह्य झाल्याशिवाय आई बाबा एवढ्या टोकाचा निर्णय घेणार नाहीत याची हरबाला खात्रीच होती. त्यामुळे त्याने जास्त आडेवेडे घेतले नाहीत. नाईलाजाने हरबाने गावातच एक भाड्याचं घर बघितलं आणि तो सुनंदा आणि शांतासह वेगळा राहू लागला. पहिले 4-8 दिवस जरा सुखात गेले. दोन्ही बायकांच्यात पडलेला फरक पाहून हरबाही खुश झाला. पण नव्या नवलाईचे 9 दिवस सरायला वेळ लागला नाही. पुन्हा येरे माझ्या मागल्या चालूच झाले. हरबाचा पुरता हेरेमोड झाला, कारण फक्त जागा बदलली होती, पण दोन्ही बायकांचे स्वभाव मात्र तेच होते. सकाळी सकाळीच चालू झालेल्या कालव्याने त्याला दचकून जाग आली. थोरली सुनंदा आणि धाकट्या शांताचे भांडण सुरू झाले होते. न राहून त्याने विचारले, काय ग सुंदा, का भांडायला सकाळच्या पारी? त्याच्या त्या प्रश्नानं शांत होण्याऐवजी सुनंदा अधिकच चवताळली. तिने आपला मोर्चा शांतावरून हरबाकडे वळवला. डोळं फुटलं काय तुमचं? कोण भांडालय? मी भांडालोय काय ही भांडाली या? तुम्हाला काय प्रत्येक वेळी मीच दिसते होय? अचानक झालेल्या प्रश्नांच्या सरबत्यानं हरबा भांबावून गेला. अगं पर भांडणाचं कारण तरी काय हाय ते तरी सांगा. कारण पाहिजे तुम्हासनी? अव हिनं मला बिन साखरेचा चहा दिला आणि हे समज ही जाणून बुजून करते या गतकाळी. हे भावाने, गतकाळी कुणाला म्हणतीस ग? शब्दाला शब्द वाढत गेला आणि दोघीही हमरातुमरीवर आल्या. त्यांचे भांडण सोडवताना हरबाच्या नाकेनऊ आले. छोट्या छोट्या गोष्टीवरूनही आता शांता आणि सुनंदाचे रोज भांडण होत होते आणि यात बिचाऱ्या हरबाचे हाल होत होते. त्यांच्या या रोजच्या भांडणाला आता हरबा वैतागला होता. यावर त्याला काहीतरी कायमचा तोडगा काढायचा होता, पण उपाय सुचत नव्हता. अचानक त्याच्या डोळ्यासमोर एक आशेचा किरण चमकला. दाजी. कारण त्याचा दाजी शाळा मास्तर होता आणि गावात त्याच्या शब्दाला मान होता. तेव्हा दाजीच यातून काहीतरी मार्ग काढतील अशी त्याची भोळीभाबडी अपेक्षा होती. तो तडक आपल्या बहिणीच्या गावी गेला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, चहा पाणी झाले आणि दाजी पाहुण्यानं विषयाला हात घातला. काय हरबा, कसं काय येणं केला सावचित? दाजीच्या प्रश्नानं आपल्याच विचारातील हरबा भानावर आला. आता तुम्हासनी कुठल्या तोंडानं सांगू दाजी? आव त्या दोघी अवदसांनी माझा जीव नकोसा करून टाकलाय. 2 बायका आणि फजिती ऐका अशातली गत झाली या. अरे पर झालं तरी काय? अव दाजी, त्या दोघी घरात आईबा संग भांडायला लागल्या, म्हणून मी त्यासनी घेऊन दुसरीकडे भाड्याच्या घरात राहायला गेलो. वाटलं होतं आता तरी सुधारतील, पर तिथं बी रोज उठून दोघी भांडत्यातच. मी सोडवायला गेलो तर दोघी बी माझ्या अंगावर येत्यात. आता दाजी तुम्हीच सांगा, मी हे कुठवर सहन करायचं? हे बघ हरबा, बायकाच्या भांडणात पुरुष माणसानं पडू नये. खरं आहे दाजी तुमचं,
पर उद्या सकाळी ह्या दोघी गल्लीत मारामारी करून खेळायला लागल्या तर काय करायचं हो? हरबाच्या प्रश्नानं दाजी पाहुणा गंभीर झाला. म्हणजे प्रकरण एवढं वाढले तर? अहो दाजी, एवढं म्हणून काय विचारतासा? मी कामावर गेल्यावर ह्या दोघी एकीमेकीच्या झिंज्या उपडतील म्हणून गेलं 8 दिवस मी कामावर बी जाया नाही. मग असं घरात बसून घर कसं चालायचं? हरबाच्या दाजीनं एक दीर्घ निश्वास सोडला आणि समजुतीच्या स्वरात म्हणाला, हे बघ हरबा, जुन्या घरात ह्या दोघी भांडत्यात म्हणून तू आईबाला सोडून दुसरीकडे भाड्याच्या घरात राहायला गेलास. पर एकंदरीत विचार करता हे त्रांगडं तिथं बी सुटल असं मला वाटत नाही. दाजी, हे समज खरं आहे, पर आता ह्याच्यावर काहीतरी इलाज करायला पाहिजे का नको? इलाज तरी करायला पाहिजे, पर बोलणारा पाहुणा अचानक गप्प होऊन कसल्या तरी विचारात पडला. त्याची नजर आड्यावर घट्ट रुतली होती. बराच वेळ वाट पाहून शेवटी हरबानंच तोंड उघडलं. मग काय करायचं म्हणत्यासा दाजी? हे असं किती दिवस चालायचं? हरबाच्या प्रश्नानं आपल्याच विचारातील पाहुणा भानावर आला. हरबा, गड्या, ह्याच्यावर आत्ताच्या घडीला मला तरी एकच मार्ग दिसतोया. हरबाच्या डोळ्यासमोर आशेचा किरण चमकला. कोणचा म्हणत्यासा दाजी? हरबाची उत्सुकता वाढली होती, पण मास्तर आपल्याच नादात होते. त्यांच्या डोक्यात कसली तरी खिचडी शिजत होती. थोडा वेळ थांबून दुसरीच्या वर्गातील मुलांना अवघड गणिताची एक एक पायरी समजावून सांगावी तसे दाजी स्वतः 4 पायऱ्या खाली उतरून उदाहरणादाखल प्रश्नोत्तराच्या मार्गाने हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करू लागले. हे बघ हरबा, 2 भांडी एकच जागी आली तर भांड्याला भांडं लागणारच. खरं काय खोटं? खरं आहे दाजी, पर आता कसं करायचं म्हणता? हरबा, ध्यान देऊन ऐक. गड्या, मी तर म्हणतोय ही 2 भांडखोर भांडी एका जागी येऊच द्यायची नाहीत. मग कशी भांडणं होत्यात ते बघतोच मी. हरबाला दाजीचं गणित काही उलगडलं नाही. तो नुसता त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला. अहो दाजी, तुमचं म्हणणं तरी काय हाय? ते जरा इसकटून सांगा की. आता एवढ्या मठ्ठ विद्यार्थ्याची अजून परीक्षा बघणं दाजी मास्तरच्या जीवावर आलं होतं. त्यामुळे ते त्याला एक एक पायरी सोडवून सांगू लागले. हरबा, आता तू गावात अजून एक भाड्याचं घर बघ. अजून एक घर? पर दाजी, ते हो कशा पाहिजे? हे बघ हरबा, आता या दोघीसनी एका जागी ठेवून नाही चालायचं. त्यासनी आता वायलं वायलं ठेवायला पाहिजे. वायलं वायलं? मग त्यासाठी काय करायचं म्हणत्यासा? आता तू ह्यातल्या एकीला दुसरं घर बघून राहायची व्यवस्था कर. काय? दुसरं घर? हरबा आव असलेल्या चेहऱ्याने खोळवल्यासारखा पाहुण्यांच्याकडे पाहतच राहिला. आव पर दाजी, ह्या दोघीतली कोण बाहेर राहायला तयार होईल? हरबा, नीट ध्यान देऊन ऐक. त्या दोघीतली कोण बी बाहेर राहणार नाही. तूच आठवड्यातलं 3-3 दिवस आळीपाळीनं त्या दोघींच्याकडे राहायचं. दाजीची गणित सोडवण्याची जगावेगळी पद्धत पाहून हरबानं डोक्याला हातच लावला. अहो, हे काय आखरीत सांगायलासा दाजी? मी बरोबर तेच सांगालोय हरबा. ह्या दोघी एक जागी राहून तुला बी ताप होणार आहे आणि गावाला रोज फुकटचा तमाशा बघायला मिळणार आहे. तवा आता तूच ठरव काय करायचं ते. पर दाजी, दोघींच्याकडं आठवड्यातलं 3-3 दिवस राहायचं म्हटलं तरी 1 दिवस शिल्लक राहतोयाच की. त्याचं काय? हरबाच्या तोंडातून एक शंका वळवळत बाहेर पडली आणि वर्गातल्या पोरानं अपेक्षित प्रश्न विचारावा तशी दाजी पाहुण्यानं अत्यानंदाने टाळीच वाजवली. अरे मर्दा, त्याची तू कशाला काळजी करतोस? त्याच्यावर बी इलाज आहे की माझ्याकडं. अव मग सांगा की दाजी. हे बघ हरबा, त्या शिल्लक राहिलेल्या दिवशी तू तुझ्या आईबाकडे राहायचं. म्हणजे बायका बी खुश होतील आणि आई बाबा बी खुश होतील. कसं? दाजी पाहुण्यानं स्वतःच्या हुशारीवर खुश होऊन टाळीसाठी हरबासमोर हात पुढे केला. पण हरबाच्या डोक्यात अजूनही ते गणित शिरलंच नव्हतं. तो नुसताच आव असल्या तोंडानं दाजींच्याकडे पाहत राहिला. त्याला पाहुण्यांचा हा तोडगा पटत नव्हता, पण त्याच्याकडं दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्याची नजर आता शून्यात विसावली होती. बऱ्याच वेळाने हरबा भानावर आला आणि कसल्या तरी निश्चयाने तो उठून उभा राहिला. चला दाजी, अक्का, निघतो मी.
अरे दादा, राहा की आजचा दिस. हरबाची बहीण लगबगीनं बाहेर आली. राहिलो असतो का अक्का, पर तिकडं त्या महामाया सरळ राहतील का? उगा गावात तमाशा होईल. तवा जातो मी आपला. सुमाला पुढे काय बोलावे तेच सुचेना. भावाचं दुःख आणि आईबापाची काळजी टचकन तिच्या डोळ्यात दाटली. तसा तिचा पदर डोळ्याला लागला. दादा, आईबापाची काळजी घे. वय. हरबानं एक दीर्घ श्वास जसा घेतला तसा सोडला आणि खालमानीने तो घराबाहेर पडला. रात्री बऱ्याच उशिराने तो आपल्या घरी परतला. सुनंदा आणि शांता त्याची वाटच पाहत होते. त्याला पाहताच धाकटी शांता तावातावाने पुढे आली. काय व, किती वेळ म्हणायचा ह्यो? हरबा काहीच न बोलता तिला ओलांडून तसाच घरात शिरला. तसे वटारल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघणाऱ्या सुनंदाने आपले तोंड उघडले. ते नव, कुठे गेलत्यासा म्हणायचं इतका वेळ? तरीही हरबा काहीच बोलला नाही. आता मात्र शांताचा पाराच चढला. आव, तुमचं काय तोंड शिवलंय काय? तिच्या त्या प्रश्नानं हरबाचाही राग अनावर झाला. अगं, काय बायका हायसा काय अवदसा? नवरा दमून भागून रात्री येळान घरी आलाय. तिला काय पाणी दिशीला, जेवणार काय विचारशीला, काय दोघीच्या दोघी तिची पाठ घेशीला? हरबाचा रुद्र अवतार बघून दोघीही वरमल्या. तशी सुनंदा सारवासारव करू लागली. आव, तसं नव, तुम्हासनी यायला एवढा वक्कोच झाला तवा आम्ही दोघी बी काळजीत होताव म्हणून विचारलं. काय ग शांता, बोल की. होय होय, मला बी तीच काळजी लागली होती. तुम्ही दोघी बी किती काळजीचे आहेसा माहीत आहे मला. आता जास्त काही बोलण्यात अर्थ नाही हे ओळखून सुनंदा आणि शांताने आपली तोंड बंद केली आणि लगबगीने त्यांनी त्याला जेवायला वाढले. हातपाय धुवून तोंड पुसतच हरबा जेवायला बसला. त्याने पहिला तुकडा मोडलाच होता, पण शांताला राहवले नाही. वय धनी, ते नव, आज घराकडे यायला एवढा वक्कोत का झाला म्हणायचा? तिच्या त्या प्रश्नानं हरबाचा तोंडाजवळ गेलेला हात तिथेच थांबला. अगं, काय जीव देत्यासा काय नाही? सुनंदानं मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठवत आपलं तोंड उघडलं. गप की ग बाई जरा, किती तोंड वाजवशील? जेऊ दे की त्यासनी. माणूस बाहेरनं दमून भागून आलंय, तुला काय कळतंय का नाही? तिचं ते साळसूदपणाचा आव आणलेलं बोलणं ऐकून शांताचाही स्वतःवरील संयम सुटला. ए टवळे, माहीत आहे मला तू किती नवऱ्याच्या काळजीची आहेस ते. शांताचं ते वाक्य सुनंदाला चांगलंच जोमलं. ए घालकाडे, टवळे कुणाला म्हणतीस ग? आता तुझ्याशिवाय दुसरी कोण हाय का इथं? सुनंदा आणि शांताचा शब्दाला शब्द वाढत होता. त्याचबरोबर हरबाच्या रागाचा पाराही चढतच होता. पण रात्र बरी झाल्याने उगाच गल्लीत तमाशा नको म्हणून तो शक्य तितके स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होता. त्याने तोंडाजवळ नेलेला तो तुकडा तसाच ताटात ठेवला आणि घटाघटा पाण्याचा तांब्या रिकामा करून भरल्या ताटावरून तो उठला आणि गपचूप जाऊन अंथरुणावर आडवा झाला. तशी दोघींचीही वाजणारी तोंड गप्प झाली. ती रात्र तशीच अबोल मनाने सरली. भल्या पहाटे हरबा उठला. सुंदा, शांता, उठा लवकर. आव, काय याडबीड लागले का तुम्हासनी? अजून दिस उगायला वक्कोत हाय. झोपा गप. अगं, उठा म्हणतोय नव. हरबाचा आवाज चढला होता. एवढ्या पहाटे हरबा आपल्याला का उठवतोय हे प्रश्नचिन्ह सुंदा आणि शांताच्या चेहऱ्यावर उमटले होते. पण रात्री हरबा रागाने उपाशी झोपला होता. त्यामुळे आता आणखी भांडण नको म्हणून त्या दोघीही काही न बोलता आळोकी पिळोके देत उठल्या. अगं, अशा हातरुणातच काय उठून बसल्यासा? आवरा लवकर. आव, पर एवढ्या लवकर आमासनी का उठविल्यासा ते तरी सांगा. सांगतो, नीट ध्यान देऊन ऐका. आता तुम्ही दोघी बी एका घरात नाही राहायचं. मी कल रात्री एक घर बघून आलो या. आता तुम्ही आपापल्या घरात वेगळं राहायचं. हरबाच्या त्या बोलण्यानं दोघींचीही झोप खाडकन उडाली आणि त्यांच्या आवासल्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हाचं जंजाळ पसरलं. आम्ही वायलं राहायचं? आणि धनी, तुम्ही व कुठं राहणार आहेसा? सुंदा, मी 3 दिवस तुझ्याकडे राहणार आणि 3 दिवस शांताकडे आणि 1 दिवस माझ्या आईबाकडे राहणार आहे. काय? अव, पर धनी, हे आणि वही कशापायी? कशापायी म्हणजे? तुमच्या रोजच्या भांडणाला कट्टाळूय मी. तुम्ही दोघींनी गावात माझ्या आबरूचं खोबरं करून टाकल्यासा. तवा आता तुम्ही एका जागी नाही राहायचं. लांब लांब राशीला तर भांडणं बी वयाची नाही. पर धनी, आता परबीर काय नाही. शांते,
तू तुझं सामान आणि भांडीकुंडी भर. सुंदे, तू मदत कर ग तिला. अहो पर धनी, सामान भरून न्यायचं कुठं? मारुती माटल्याच्या जुन्या घरात. तो नव्या घरात राहायला गेल्यापासून ते रिकामच आहे. मी काल रात्रीच घरला येताना तिची गाठ घेऊन आलोय. महिना 200 रुपये भाडं ठरले. शांते, आजपासनं तू तिथं राहायचं. अहो पर आता तुझी अक्कल पाजळू नकोस. गप गुमान सांगतोय तेवढं ऐकायचं. हरबाचा चिडलेला अवतार पाहून शांता मूग गिळून गप्प बसली आणि सुनंदानं मगापासून मिटलेलं तोंड उघडलं. चल ग शांती, सामान भरूया. तुझं तुझं या शब्दावर सुनंदानं दिलेला जोर शांताला चांगला झोंबला. होय तर तुला तेवढंच पाहिजे हाय. आता झालं ना तुझ्या मनासारखं. हे बघ शांते, आता त्या दोघींची पुन्हा भांडणाला सुरुवात होणार हे पाहून वैतागलेला हरबा अधिकच अवताळला. हे तुमच्या मायला तुमच्या, आता गुमान तुमची तोंड बंद करत्याचा काय? देऊ एक एक. कोकसणाऱ्या कोंबड्या अचानक शांत व्हाव्यात तसे क्षणात शांता आणि सुनंदाची वटवटणारी तोंड बंद झाली आणि त्या गुमान सामान भरू लागल्या. शांताला लागणारे सर्व सामान, भांडीकुंडी आणि धान्य मारुती माटण्याच्या जुन्या घरात हलवले. तेव्हा कुठे हरबाला चैन पडली. दुसऱ्या दिवशी सोमवार होता. सोमवार ते बुधवार हरबा शांताकडे राहणार होता. नवीन जागा आहे आणि सामानाची लावालाव करण्यासाठी शांतालाही तेवढीच मदत होईल, हा त्याचा त्यामागचा उद्देश होता. आता झालं गेलं ते विसरून इथून पुढे राजा राणीचा संसार करण्याचे दोघांच्याही संगनमताने ठरले. हरबा 3 दिवस शांताकडे आणि 3 दिवस सुनंदाकडे राहत होता. खर्च थोडा वाढला होता, पण रोजची भांडणं थांबली होती. त्यामुळे त्याच्या डोक्याचा ताप थोडा कमी झाला होता. सुनंदा आणि शांताही हरबाची मर्जी संपादन करण्यासाठी त्याच्याशी अदबीने वागू लागल्या होत्या. तो रोज मनातल्या मनात देवाबरोबरच दाजी पाहुण्यांचेही आभार मानत होता. हरबा दिवसभर कामासाठी बाहेर असल्यामुळे शांताला एकटीला वेळ सरता सरत नव्हता. तशी तिच्या डोक्यात एक कल्पना आली की आपल्याला शिलाई करता येते. आपण शिलाई केली तर आपला वेळही जाईल आणि 4 पैसे गाठीला शिल्लकही राहतील. तिने ही कल्पना हरबाला बोलून दाखवली. हरबानेही आनंदाने तिला परवानगी दिली आणि तिला एक शिलाई मशीनही घेऊन दिले. शांताकडे आता गल्लीतल्या आयाबाया ब्लाऊज, लहान मुलांची कपडे वगैरे शिवायला घेऊन येऊ लागल्या. शांताही मन लावून शिलाई करू लागली. बघता बघता साऱ्या गावातल्या बायका तिच्याकडे शिलाईसाठी येऊ लागल्या. त्यामुळे काही दिवसापूर्वी तिला न सरणारा वेळ आता पुरेनासा झाला होता. हरबाही रिकाम्या वेळात तिला मदत करू लागला. कर्णोपकरणी ही गोष्ट सुनंदाला समजली तशी तिच्या मनात चलबिचल होऊ लागली. शांता शिलाई करून पैसे मिळवते आणि आपण मात्र घरात रिकामेच बसून असतोय. त्यामुळे हरबाचे मन आता आपल्यापेक्षा जास्त शांताकडे झुकायला लागले. हे तिला सहन होत नव्हते. आता आपणही काहीतरी करून पैसे मिळवले पाहिजेत ही गोष्ट तिच्या डोक्यात चांगलेच घर करू लागली. पण नेमके करायचे तरी काय हेच तिला सुचत नव्हते. कारण शांतासारखी तिला कोणतीच कला अवगत नव्हती. पण शांतावरील ईर्ष्या तिला स्वस्थ बसू देत नव्हती. आपण पैसे मिळवण्यासाठी काहीतरी करू शकतो का यावर ती विचार करू लागली आणि तिच्या डोक्यात एक कल्पना सुचली. केव्हा एकदा हरबा घरी येतोय आणि केव्हा एकदा त्याला ही कल्पना सांगतोय असे तिला झाले होते. हरबाचे जेवण आटोपले तसे तिने विषयाला हात घातला. काय व धनी, आपण असे केलं तर? कसं म्हणतीस? अव आपल्या गावात रगड भाजीपाला पिकतोय. होय पिकतोय की, पण त्याचं काय आता? मी काय म्हणतोय धनी, इथं तो भाजीपाला आपल्याला स्वस्तात मिळेल. तेव्हा तोच भाजीपाला शहरात नेऊन विकला तर? अगं पर विकणार कोण? कोण म्हणजे मीच की. कोण? तू? हरबा तिच्या त्या बोलण्याने वेड लागल्यासारखा हसू लागला. पण सुनंदाचा चिडलेला चेहरा पाहून हसणारा हरबा क्षणात शांत झाला आणि तिला समजावणीच्या स्वरात म्हणाला, अगं काय याडबीड लागले का तुला? ते काय एवढं सोपं काम आहे होय? त्यात तू पडलीस बाई माणूस. आता तुम्ही उगा चांगल्या कामाला नाट लावू नका जा. माझा निर्णय पक्का आहे. अगं तुझा निर्णय पक्काच आहे तर मला कशाला विचारतीस? तुला जे बेस वाटेल ते कर. चिडलेला हरबा तिथून उठून झोपण्यासाठी निघून गेला. सगुणा बराच वेळ आपल्याच विचारात बसून राहिली आणि कसल्याशा ठाम निश्चयाने ती झोपी गेली. भल्या पहाटे उठून ती गावातील ओळखीच्या शेतकऱ्यांच्याकडे गेली. त्यांच्या शेतातील भाजीपाला तिने स्वस्तात खरेदी केला आणि सकाळची एसटी पकडून ती सरळ शहरात गेली आणि लगबगीने भाजी मंडई जाऊन
तिने मोक्याची जागा पकडली. थोड्याच वेळात मंडईत भाजीपाला खरेदी करण्यासाठी ग्राहक येऊ लागले आणि तिच्याकडील ताजा भाजीपाला खरेदी करू लागले. बघता बघता भाजीपाल्याने भरलेली तिची बुट्टी रिकामी झाली. आता ती रोज गावातील शेतकऱ्यांच्याकडून स्वस्तात भाजीपाला खरेदी करून शहरामध्ये नेऊन चढ्या भावाने विकू लागली. त्यातून बराच नफा होत होता. जसा तिचा या व्यवसायात जम बसत होता तसा तिचा हुरूपही वाढत होता. बुट्टीतून बाजारात भाजीपाला नेऊन विकणारी सुनंदा थोड्याच दिवसात टेम्पो भरून भाजी शहरात नेऊन विकू लागली. त्यामुळे तिला आता बराच फायदा होऊ लागला. पण होणाऱ्या फायद्याबरोबरच तिची दगदगही वाढत होती. आता तिला या व्यवसायात कोणाच्या तरी मदतीची गरज भासत होती. आणि इथूनच हरबाच्या दैवाचे फासे पुन्हा उलटे पडू लागले. आत्ता हरबाला आठवड्यातील 3 दिवस सुनंदाकडे गड्यासारखे काम करावे लागत होते. शेतकऱ्यांच्याकडून शेतातून भाजीपाला खरेदी करणे, तो टेम्पोत भरणे, मंडईत टेम्पोतून भाजी उतरणे, ती विकणे अशी बरीचशी कामे त्याला करावी लागत होती. आणि 3 दिवस शांताकडे असतानाही त्याला आराम मिळत नव्हता. तिथेही त्याला घरकामाबरोबरच इतरही कामे करावी लागत होती. त्यामुळे तो बिचारा थकून जायचा. थकून भागून आठवड्यातला 1 दिवस तो आपल्या आई वडिलांच्याकडे यायचा. पण तेथेही म्हातारपणामुळे रखमा काकू आणि शंकर तात्यालाही कष्टाची कामं जमत नव्हती. त्यामुळे येथेही त्याला आठवडाभराची साचलेली कामं करावीच लागायची. त्यामुळे अतिश्रमाने बिचारा खंगून गेला होता. पोराची ही दयनीय अवस्था पाहून हरबाच्या आईबाबाची मनही पिळवटून जायची. पण त्यांच्याकडेही कोणता इलाज नसायचा. आता ईर्षेला पेटलेल्या शांता आणि सुनंदाचे हरबाच्या आजारपणाकडे लक्षच नसायचे. त्यांना पैशापुढे दुसरे काही दिसेनासे झाले होते. हरबाला आता काम करताना धाप लागत होती. पण चांगल्या डॉक्टरांना दाखवण्यासाठी शांता आणि सुनंदाकडे वेळच नव्हता. गावातील डॉक्टरांच्याकडूनच त्याच्यावर तात्पुरता उपचार केला जात होता. सगुणाला वाटत होते की शांता हरबावर उपचार करत असेल आणि शांताला वाटत होते की सगुणाने त्याच्यावर उपचार करावेत. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी या म्हणीप्रमाणे बिचारा हरबा उपचाराविना तळमळत होता. पण त्या दोघींचेही त्याच्याकडे लक्ष नसायचे. अशातच त्याचा आजार बळावत गेला आणि एक दिवस त्याने अंथरूण धरले. मग मात्र त्या दोघीही खडबडून भानावर आल्या. शांता आणि सगुणाने त्याला जिल्ह्याच्या गावी मोठ्या दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी त्याच्या सर्व तपासण्या केल्या. पण हरबाची फुफ्फुसे 80% निकामी झाली होती आणि आता ती पूर्ववत होणे शक्य नव्हते. त्या दोघीही पाण्यासारखा पैसा खर्च करत होत्या. पण हरबाचे थकलेले शरीर आता उपचारांना साथ देत नव्हते. सरणाऱ्या दिवसाबरोबरच त्याची प्रकृती ही अधिकच ढासळतच होती. आणि एक दिवस हरबाला काळनिद्रेने गाठलेच. शांता आणि सगुणाला आपल्या वागण्याचा खूप पश्चाताप होत होता. पण आता एक दुसऱ्याला दोष देण्यात काहीच अर्थ नाही हे त्यांनी ओळखले होते. त्या एकमेकींच्या गळ्यात पडून खूप रडल्या. पण आता त्यांच्या डोळ्यातील पश्चातापाचे अश्रू हरबाला जिवंत करू शकत नव्हते. निराधार झालेल्या शांता आणि सगुणाला आता एकमेकींच्या आधाराची गरज भासत होती. पण तरण्याटाट्या बायकांनी असे एकटं राहणं बरं नव्हे आणि सासू सासऱ्यांची जबाबदारीही आता त्यांच्यावरच येऊन पडली होती. त्यामुळे आता त्या आपल्या जुन्या घरी सासू सासऱ्यांच्या जवळ राहायला आल्या होत्या. सरणाऱ्या दिवसांबरोबरच शांता आणि सगुणामधील समजूतदारपणाही वाढतच होता. आता त्या सख्या बहिणी जिवलग मैत्रिणीप्रमाणे राहत होत्या. त्या दोघी सासू सासऱ्यांचीही खूप काळजी घेत होत्या. एकमेकींना व्यवसायात मदत करत होत्या. त्यांचा भाजीपाला खरेदी विक्री आणि शिलाईचा व्यवसायही चांगलाच चालला होता. सासू सासऱ्यांच्या बरोबरच सारे गावही त्यांचे आता कौतुक करत होते. सारे काही सुखात आणि सुरळीत चालू होते. आता त्या दोघीही रोज भल्या पहाटे उठायच्या आणि हरबाच्या फोटोला नमस्कार करून आपापल्या कामाला लागायच्या. पण हरबा मात्र भिंतीवरच्या फोटोतून सतार उघड्या डोळ्यांनी अवाक होऊन हे सर्व अघटित पाहत राहायचा. धन्यवाद.